आणि आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होईल। सुरुवातीला 8 आमदारांचा शपथविधी होईल आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नावाची घोषणा केली जाईल। त्यानंतर 4 वाजता राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि अभिभाषण झाल्यानंतर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे। तर कामकाज सल्लागार समितीची बैठक आज पार पडणार आहे। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठीचं नियोजन या बैठकीमध्ये केलं जाईल। डिसेंबर 16 ते डिसेंबर 21 पर्यंत हिवाळी अधिवेशनाची तारीख आहे। सोबतच विरोधकांकडून काही भाष्य होतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन। या अधिवेशनाचं नियोजन या बैठकीमध्ये केलं जाईल। डिसेंबर 16 ते डिसेंबर 21 पर्यंत हिवाळी अधिवेशनाची तारीख आहे। त्यासोबतच विरोधकांकडून या संदर्भात काही भाष्य होतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होईल। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, आजच्या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय अपेक्षित? प्रज्ञा, एकूणच हिवाळी अधिवेशन आहे आणि या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज कशा प्रकारे चालणार आणि नेमक्या कोणती तारीख असणार या संदर्भातली कामकाज सल्लागार समितीची आपल्याला ही बैठक होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच हिवाळी अधिवेशनाचा संपूर्ण जर का कालावधी पाहायचा तर 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि हीच तारीख जी आहे ती ठरवली जाणार आहे यामध्ये आणि एकूण अधिकृत त्याची घोषणा जी आहे त्यानंतर आपल्याला होताना पाहायला मिळू शकते। एकूण विरोधक या बैठकीला उपस्थित राहतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नेमकं कशा प्रकारे त्यांच्याकडनं हिवाळी अधिवेशनासाठी मागणी केली जात आहे हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।